दहा दिले जा वाडे करू एवढे वाडा निघू चालला एवढे जा दिले ठाकूर घरी समोर दुर्गा माता उद्या की लाईन बेजगीचं नानो बाबा विनंतीचा लाईन विनंती देखील कृपा करीचा काय आहे कोणी काय नाही ते सत्यानाश केलं मला. नमस्कार, मी स्वप्नील. स्वागत आहे तुमचं शिवार MH29 या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये जे पाहत आहे हे आहे धुंदीची भवानी माता. तर सध्या संपूर्ण देशभर नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे आणि त्याच्यामध्ये आपला यवतमाळ जिल्हा प्रसिद्ध आहे आणि त्यातच पुसद तालुका आणि पुसद तालुक्यातील धुंदी हे गाव. तर या ठिकाणीसुद्धा नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर आपण धुंदीला 12 ऑक्टोबर 2024ला या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आता महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू आहे. तर मग आधी आपण दुर्गा मातेचं दर्शन घेऊ आणि नवीन तर पेंडॉलमध्ये आपण दुर्गा मातेचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर सोबतच इथचं डेकोरेशन बघा, थर्माकॉलचं डेकोरेशन आहे सर्व. आणि या ठिकाणी नवकन्या प्रसाद ग्रहण करताना सोबतच आसपासच्या शिवारातले म्हणा किंवा मग जे काही जवळपासचे गाव आहेत त्या गावचे नागरिक या ठिकाणी प्रसादाचा आनंद घेतात. तर हे डेकोरेशन बघा मित्रांनो, हे जे डेकोरेशन आहे तर हे पौरादेवीच्या मंदिराचं प्रतिकृती या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर असं डेकोरेशन. दरवर्षी नवनवीन डेकोरेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. मंडळाचे टी शर्ट बघा, धुंदीची आई भवानी, जबरदस्त. बोलता येईल ते बोलून. अतिशय नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि उत्साहात या ठिकाणी दुर्गा उत्सव साजरा केला जातो. तर आपण आलो होतो इथं महाप्रसादाचा आनंद घ्यायसाठी. सोबतच म्हणजे या ठिकाणी जवाहरनगर, धुंदी, जमनी धुंदी, घाटोडी, ज्योतिनगर, बेलगावा या आसपासच्या खेड्यावरचे नागरिक या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद घेतात. आणि हा जो दिग्रस पुसद हायवे आहे, या हायवेवरून जाणारे जे वाहन आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी थांबवून महाप्रसादाचा आग्रह केला जातो. तर याच्यानंतर मित्रांनो आपण आलो 13 तारखेला या ठिकाणी सायंकाळी, म्हणजे या ठिकाणी आहे DJ लावलेलं. आणि रात्रीचं जे काही डेकोरेशन आहे ते बघा, जबरदस्त सुंदर. हे आहे रात्रीचं डेकोरेशन धुंदी या गावचं. अतिशय प्रसिद्ध असा दुर्गा उत्सव या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. आणि या ठिकाणची जी दुर्गा माता आहे ही नवसाला पावणारी दुर्गा माता आहे. तर आपण सोशल मीडियावर पाहिलं असेल, आत्ताच मोहिनीताई नाईक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि बरेच लांब लांबून भाविक या ठिकाणी दरवर्षी नवरात्रीमध्ये येतात, मातेचं दर्शन घेतात. दररोज या ठिकाणी नवनवीन उपक्रम राबवले जातात. जबरदस्त DJ. हा DJ मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर या ठिकाणाहून बोलवण्यात आलेला आहे. आणि हा जो रोड आहे हा पुसद दिग्रस हायवे रोड आहे. आणि या ठिकाणी DJवर लोक नाचताना आपल्याला दिसत आहेत. पण इथून जाणारे जे काही वाहन आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी मंडळाने घेतलेली आहे. आई दुर्गा माता आणि या ठिकाणी होणारी फटाक्याची आतिषबाजी हा म्हणजे या ठिकाणच्या नागरिकाच्या मनातला आनंद आहे. तर दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची या ठिकाणची म्हणजे मंडळाचं करावं तेवढं कौतुक कमीच. कारण हा जो आहे हा पुसद दिग्रस हायवे रोड आहे आणि
इथून वाहनं भरपूर जात असतात. तर एवढ्या गर्दीमध्ये म्हणा किंवा मग या डीजेच्या आवाजावर हे जे काही मंडळाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी उभे दिसत आहेत आपल्याला, पाहू शकता त्या केसरी रंगामध्ये केसरी कुर्ता घातलेले काका आहेत. तर ते व्यवस्थित तिथून वाहनांना मार्ग काढून देत आहेत. आणि जे काही नाचणारे मुलं आहे त्यांना ते बराबर एका आतमध्येच ते नाचायला लावत आहेत. तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण वाहनाला कुठलाही त्रास न होता त्यांना इथून व्यवस्थित जाऊ देणं. तर असं अतिशय प्रसिद्ध असा दुर्गा मातेचा हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे. आणि हा संपूर्ण माहोल पाहण्यासाठी इथचा व्हिडिओ बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डोळ्याची पारणे फेडणारा दृश्य आहे. आपण कसं आहे, दुर्गा उत्सवासाठी म्हणजे कधी बाहेर ठिकाणी कुठे गेलेलो नाही आहे. म्हणजे यवतमाळचा जे दुर्गा उत्सव आपण फक्त पाहायला गेलेला आहे. पण आपण आतापर्यंत जे पाहिलेला सर्वात मोठा दुर्गा उत्सव आहे तो या ठिकाणचा आहे. डीजेची लाइटिंग, कलरफुल लाइटिंग, आणि आपल्या पुसद तालुक्यात कलाकाराची कमी नाही. हे बघा काही युवकांनी वेगळीच वेशभूषा केलेली आहे. चला ठीक आहे. तर समोर बघा हनुमानजी आहेत आपल्या समोर. तर अशा प्रकारचा माहोल आहे इथचा. आणि एक नंबरचं आहे मंडळ आहे दुर्गा माता मंडळ धुंडी. सर्व नागरिक अतिशय आनंदात उत्साहात हा कार्यक्रम साजरा करत आहेत. आणि ह्या पांढऱ्या शर्टवाले दादा बघा, त्यांचा आपला डान्स बघा, एकदम खतरनाक डान्स आहे. मंडळाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण एवढ्या म्हणजे जो काही डीजेचा आवाज असतो किंवा मग जे काही नागरिकाचा उत्साह असतो, एवढ्या सर्वांमध्ये त्यांनी या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना कुठलाही त्रास त्यांनी होऊ दिलेला नाही आहे. पाहू शकता
प्रत्येक ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते उभे आहेत आणि कुठल्याही नाचणाऱ्या व्यक्तीला ते रस्त्यावर येऊ देत नाहीत आणि वाहनाला कुठंच असं म्हणजे इथं थांबू देत नाहीत. आणि हेच खूप महत्त्वाचं असतं, कारण इथून जे जाणारे त्याच्यामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये या गावाबद्दल साहजिकच एक आदर निर्माण होतो, कारण त्यांना त्रास न झाल्यामुळे. तर हा मंडळाचा उत्साह आहे. ठीक आहे. अतिशय सुंदर डेकोरेशन, सर्व माहोल इथचा. तर मित्रांनो, बराच वेळ झाला आपण व्हिडिओ करत आहोत, तर आपण सुद्धा आता या ठिकाणी डी जेचा आनंद घेणार आहोत. तर व्हिडिओ या ठिकाणी थांबवू आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.